मंडळी, रोज तोच तोच उपमा खाऊन कंटाळा आला की असं खूप साऱ्या भाज्या घालून करायचा व्हेजिटेबल उपमा. नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत उपमा बनवण्यासाठी मी इथे थोडंसं गाजर कापून घेतलेले आहे, 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, थोडीशी ब्रोकली घेतली आहे, थोडेसे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि बीट घेतलेलं आहे. अर्धा लिंबू घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ठेवायची गॅसवरती कढई, सोबतच दुसऱ्या गॅसवरती ठेवायचं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला. पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे घातलेल्या भाज्या पटकन शिजल्या जातात. एरवी आपण मूगडाळ वगैरे घालून उपमा करतोच. तेल घालायचं, तेल गरम झालं की थोडंसं जिरं घालायचं, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आवडीनुसार, कापून घेतलेला कांदा घालायचा, सोबतच घालायची मिरची. कांदा हलकासा लालसर रंगावर आला की कापून घेतलेल्या भाज्या घालायच्या, गाजर, ब्रोकली. तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये अजून तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. गाजर घालायचं, हिरवी मिरची घालायची, गाजर थोडंसं परतून घ्यायचं, कांद्यासोबत ब्रोकली घालायची. ब्रोकलीला शिजायला काही फार वेळ नाही लागत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मसाले काही घालायचे नाही आहेत, फक्त थोडंसं मीठ घालायचं आहे. सगळ्यात शेवटी घालायचं स्वीट कॉर्न. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण पाणी. तर पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. पाणी घालायचं. गरम पाणी आणि गरम भाज्यांची फोडणी खूप छान आणि पटकन अशा शिजल्या जातात भाज्या. सोबत घालायचं चवीनुसार मीठ. आता थोडंसं ब्लॅक पेपर आवडीनुसार, ऑप्शनल आहे. आता घालायचं थोडंसं थंड पाणी. तर रवा जो आहे तो आपण आधी कोरडा भाजून घेतलेला आहे आणि पाऊण वाटीच्या दरम्यान रवा आहे. तर त्यासाठी इथे 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे मी. रवा छान शिजतो एवढ्या पाण्यामध्ये. रवा घालायचा, अर्धे लिंबू कापून घेतले ते पिळायचं, झाकण घालून छान याला 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं. झाकण घालण्यापूर्वी थोडंसं हलवून घ्यायचं. झाकण 2-3 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपला हा असा रवा शिजलेला आहे उपमा. थोडंसं हलवून घ्यायचा. शिजताना भाज्या वरती येतात आणि रवा खाली राहतो. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावरती घालायची थोडीशी कोथिंबीर आणि कापून घेतलेलं बीट. बीट हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे. जर सुरुवातीला घातलं तर अगदी लाल रंगाचा उपमा तयार होतो. बीट घालायचं, झाकण घालायचं, गॅस बंद करायचा, 2-3 मिनटं झाकून ठेवायचं. 2-3 मिनटं झाकल्यानंतर आपला हा व्हेजिटेबल उपमा असा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला आता गरमागरम ताव मारूया. आणि उपम्याचा रंग बघा किती छान आलेला आहे. तर अशा प्रकारे व्हेजिटेबल उपमा अगदीच रवा न खाता खूप साऱ्या भाज्या खाऊ शकतो.